आजच्या थंबनेलवरून तुम्हाला कळालंच असेल की आजचा व्हिडिओ कशावरती आहे। तर आजचा व्हिडिओ आहे साडीला फॉल कसा लावायचा, तो लावण्याआधी काय काय काळजी घ्यायची आपल्याला, तर तेच मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर सर्वप्रथम आपल्याला फॉल हा अर्धा तास पाण्यामध्ये भिजत घालायचा, जेणेकरून त्याचा कलर वगैरे जातो की काय आपल्याला हे कळेल, आणि जाणार असेल तर तो आधीच निघून जाईल। त्यानंतर आपल्याला छान असा कडक त्याला हात फिरवून आपल्याला त्याला कडक उन्हामध्ये वाळत घालायचा आहे। उन्हामध्ये म्हणजे सावलीमध्येच आपल्याला त्याला वाळत घालायचा आहे, आणि त्यानंतर आपल्याला त्याला करून घ्यायची आहे प्रेस। तो सुकल्यानंतर आपल्याला त्याला प्रेस करायची आहे, जेणेकरून तो फॉलवरती जर काही रिंकल्स वगैरे असतील तर ते सगळे निघून जातील आणि तो आपल्याला लावायला इझी होईल। त्यामुळे आपल्याला त्याला प्रेस करून घ्यायचे। तर तुम्ही बघू शकता मी आधी फॉल भिजत घातला होता, त्यानंतर मी त्याला सुकवला आणि त्यानंतर मी आता त्याला प्रेस करून घेते, जेणेकरून आपल्याला फॉल लावायला इझी होईल। फॉल धुतल्यामुळे आणि धुवून प्रेस केल्यामुळे ना त्याला आकसण्याचं प्रमाण जास्त ते कमी होतं आणि साडीला झोळ कमी पडतो फॉल लावताना। अदरवाईज आपण फॉल तसाच लावला तर साडीला खूप झोळ पडतो। नंतरून जेव्हा आपण साडी वॉश करतो ते तर कस्टमरच्या तशा खूप कंप्लेंट येतात। त्याच्यामुळे कधी पण साडीला फॉल लावताना हा फॉल धुवून घ्यायचा आणि तो प्रेस करून मगच लावायचा, जेणेकरून फॉल हा एकदम परफेक्ट आणि प्रोफेशनल दिसेल। तर आता माझा इथे तुम्ही बघू शकताय फॉल वाळलेला पण आहे आणि आता मी त्याला प्रेस पण करून घेतलेला आहे। ह्या सगळ्या प्रोसिजरला साधारण 1-1.5 तास लागतो। तुम्ही साडीला फॉल लावायच्या एक दिवस आधी जरी हे सगळ्या तयारी करून ठेवल्या ना, तरी तुम्हाला जेव्हा तुम्ही साडी फॉल लावायला घ्याल तेव्हा तुम्हाला खूप इझी होतात ह्या सगळ्या गोष्टी। आणि दुसरी महत्त्वाची टिप याच्यामध्ये ती म्हणजे फॉल कायम हा कॉटनचाच घ्यायचा, पॉलिस्टरचा किंवा दुसऱ्या कुठल्याही फॅब्रिकचा फॉल घ्यायचा नाही। आणि त्यानंतर फॉल हा एकदम परफेक्ट मॅचिंगच घ्यायचा, जेणेकरून आपल्याला कस्टमरच्या ज्या साड्या असतात त्या व्यवस्थित दिसतात आणि त्यांच्या कंप्लेंट येत नाहीत। तर तुम्ही बघू शकता आता माझं झालेलं आहे फॉल लावून। त्याच्यानंतर मी आता घेतलेलं आहे मशीनवरती त्याला, आणि त्यानंतर आता पहिलं आपल्याला मशीनची सेटिंग करून घ्यायची आहे। आधीच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलं होतं ह्याच मशीनवरती आपण पिको कसा करू शकतो, आणि आता तुम्हाला मी दाखवणार आहे की ह्या मशीनवरती आपण आता साडीला फॉल कसा लावतो। तर जी सेटिंग केलेली आहे तीच सेटिंग आहे ही मशीनची, जी पिकोसाठी केलेली होती। फक्त जे फूट आहे ते मी चेंज केलेलं आहे। आपलं जे नॉर्मल फूट असतं रेग्युलर स्टिचवालं ते मी इथे लावलेलं आहे, आणि 2 वरती ठेवून अगेन झिगझॅगवरतीच मी याला करणार आहे। खालच्या साईडने मी याला मशीनवरती लावणार आहे आणि वरच्या साईडने मी याला हाताने लावणार आहे। तर आपल्याला साधारण 1 फूट ते म्हणजे 15 इंचापर्यंत आपल्याला सुरुवातीला साडीचा जो कापड असतो सुरुवातीचा नेसता तर तो सोडून द्यायचा आहे, तेवढा पदर नेसता पदर सोडून द्यायचा, आणि मग 12 ते 15 इंचापासून आपल्याला पुढे साडीला फॉल लावायला सुरुवात करायची आहे। माझं इथून थोडंसं स्किप झालं होतं, म्हणजे मला वाटलं की मी व्हिडिओ चालू केला आहे पण व्हिडिओ चालूच झाला नव्हता। त्याच्यामुळे मी जेव्हा रिचेक केलं तेव्हा मला कळलं अरे आपण सुरुवात केली आणि इथे हे राऊंड गेलं आहे। तर मी आता ते तुम्हाला सांगते आहे, तुम्ही लावूनही दाखवते आहे। बघा मी इथे 15 इंचापर्यंत अंतर सोडून दिलेलं आहे, आणि त्यानंतर मी पुढे इथे फॉल लावायला सुरुवात केलेली आहे। तर फॉलला काही नाही, फक्त आपल्याला जेव्हा स्टार्ट करतो आपण तेव्हा समोरचा जो स्टार्टिंगचा पार्ट असतो तो फक्त साधारण अर्धा इंचापर्यंत आतमध्ये दुमडायचा, आणि त्यानंतर आपल्याला मागे पुढे मशीन फिरवून म्हणजे तिथे लॉक करून आपल्याला स्टिच करायला सुरुवात करायची आहे। तर ही झिगझॅगवाली स्टिच मी खालच्या साईडला घेते आहे, जेणेकरून ती एकदम पॅक बसते। आणि फॉल बघू शकता तुम्ही एकदम परफेक्ट कलरचा मी घेतलेला आहे, आणि थ्रेड पण आपला कॉटनचाच घेतलेला आहे, नायलॉनचा वगैरे थ्रेड मी वापरलेला नाही आहे। तर तुम्ही बघू शकता किती छान फाईन असं काम आपलं येतं आहे। त्याच्यामुळे मॅचिंग फॉल आणि मॅचिंग थ्रेडच घ्यायचा। हाय हॅलो नमस्कार सर्वांना, सर्वप्रथम ओम नमः शिवाय। मी कोमल स्वागत करते तुमचं आपल्या आणखीन एका नवीन ब्लॉगमध्ये। तर तुम्ही अजूनही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज त्यांना लाईक करा, तुमच्या फ्रेंड अँड फॅमिलीसोबत शेअर करत जा, जेणेकरून मी असेच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत राहील। तर बघा मी आता इथे आलेली आहे साडीच्या एंडिंगपर्यंत। तर आता जो आहे माझा फॉल म्हणजे कंप्लीट होत आलेला आहे। खूप अगदी म्हणजे एकदम थोडंसं म्हणजे 15 मिनिटाच्या आत आपला पूर्ण हात शिलाईसहित फॉल लावून होतो। तर तुम्ही बघू शकताय मी इथे कशा प्रकारे आता फॉलचं एंडिंग केलेलं आहे, तसंच मी स्टार्ट केलेलं होतं। जसं थोडंसं अर्धा इंचापर्यंत आपल्याला आतमध्ये दुमडायचं आहे, आणि त्यानंतर आपल्याला मागे पुढे करून मशीन तिथे लॉक करायचं आहे, तुम्ही बघू शकता। आणि असं झाल्यानंतर एक छान हात असं फिरून घ्यायचा, जेणेकरून आपला फॉलला जर कुठे रिंकल वगैरे पडलेलं असेल तर ते निघून जाईल। तर तुम्ही बघू शकता आता किती सुंदर असं फॉल आपला लावून झालेला आहे। तुम्ही माझे व्हिडिओ बघता तर आहे पण अजिबात सबस्क्राईब करत नाही, त्यामुळे प्लीज चॅनलला सबस्क्राईब करत जा, जेणेकरून मलाही मोटिवेशन मिळेल। आणि कमेंट करायला विसरत जाऊ नका, म्हणजे कमेंटद्वारे मला कळेल तुम्हाला माझे कोणत्या प्रकारचे कसे व्हिडिओ आवडत आहेत। तर चला आता आपण सुरुवात करूया फॉलला हात शिलाई करायला। आता मी तुम्हाला ज्या सांगितल्या आहेत त्या मशीनवरती फॉल लावण्याच्या टिप्स होत्या। आता आपल्याला हाताने जे हात शिलाई करायची आहे त्याच्यासाठीच्या पण काही टिप्स असतात, त्या मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे। आणि बघू शकता मी इथे एक हात आपला जो अंतर असतं तितकं मी इथे सोडलेलं आहे। मी तुम्हाला लावूनही दाखवते मी हाताने पण किती अंतर सोडलेलं आहे, ते साधारण 2 वीत इतकं, आणि एक आपलं कोपऱ्यापर्यंत हात येईल असं इतकं। तर आपल्याला साडी लावताना ना नेहमी खाली बसायचं आहे, पाठ किंवा ताट घेऊन नका करू, कारण की त्याच्यामुळे ना साडीच्या वजनामुळे साडीला झोळ येण्याची शक्यता जास्त असते, कारण की साडी जड असते आणि जेव्हा आपण फॉल लावायला घेतो तेव्हा ती खाली लोंबकळत असते, जेणेकरून त्याच्यामुळे तिथे झोळ येऊ शकतो। तर तुम्ही बघू शकता आता फॉल लावण्यासाठी आपल्याला घ्यावी लागते ती सगळ्यात म्हणजे पहिले कैची, त्याच्यानंतर दोरा आणि एक छोटीशी हातशिलाईची सुई।
तर ही साधारण 0 नंबरवाली सुई असेल. एक्झॅक्ट तिचा नंबर मला माहिती नाही आहे, पण ही एकदम बारीक अशी हातशिलाईची सुई तुम्ही दुकानात जाऊन दुकानदाराला जर म्हटलात की हातशिलाईची सुई पाहिजे तर ते आरामात तुम्हाला देतात. तर ही स्पेशल हातशिलाईसाठीच असते. आणि सुरुवात करताना आपल्याला मी आता इथे एक रेगीच दोरा घेतलेला आहे, कारण की साडी म्हणजे सिल्कवाली आहे, त्याच्यातनं तो दोरा दिसायला नको त्याच्यामुळे. आणि आपल्याला जर दोरा दिसू द्यायचा नसेल तर आपल्याला सिंगलमध्येच हातशिलाई करायची आहे. डबलची जी हातशिलाई असते डबल दोरा घेऊन, तर तिचा दोरा हा बाहेरच्या साईडने जरासा दिसतो, त्याच्यामुळे तुम्ही बघू शकता. आता मी इथे हातशिलाई करायला सुरुवात केलेली आहे. तर आपल्याला सुरुवातीला पहिले अर्धा इंचाचे अंतर सोडून आपल्याला टाके टाकायला सुरुवात करायची आहे. जास्त मोठे आणि किंवा जास्त छोटे छोटे पण टाके घ्यायचे नाही आहे. तर मी इथे तुम्ही बघू शकता अर्धा इंचाचे असे टाके टाकायला सुरुवात केलेली आहे. तुम्ही बघू शकताय किती छान असं एकदम बारीक आणि सुबक असं आपलं काम तयार होतं. तर आता अशाच प्रकारे आपल्याला पुढं करत सगळ्या साडीला फॉल लावून घ्यायचं आहे. तर आता इथे आल्यानंतर आपल्याला थोडंसं असं लॉक करून घ्यायचं आहे आणि कोपऱ्यावरती, जेणेकरून तिथे आपल्याला दोरा निघायला नको. तर तुम्ही जर नवीन असाल, पहिल्यांदाच करत असाल, तर तुम्ही साधारण 1-1 फुटाचे दोरे घ्या किंवा 2-2 फुटाचे दोरे घ्या आणि मग आपल्या हातशिलाई करायला सुरुवात करा, जेणेकरून दोरा गोळा होणार नाही, अडकणार नाही किंवा त्याचा गुंताई होणार नाही. तर तुम्ही बघू शकता आता अशाच प्रकारे मी पूर्ण साडीला फॉल लावून घेतलेला आहे आणि कुठेही साडीला चून नाही आली किंवा झोळ नाही पडला किंवा फॉललासुद्धा आपल्याला चून घ्यायची गरज नाही पडली. तर त्यात हीच टिप आहे महत्त्वाची, की तुम्ही फॉल लावताना नेहमी खाली जमिनीवरती साडी मस्त अंथरा, हवी तर जागा पुसून घ्या आणि तिथे साडी अंथरा आणि साडीला फॉल लावायला, हातशिलाई करायला सुरुवात करा. आणि साडीला पिको कसं करायचं यावरचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड झालेला आहे. तुम्ही अजून तो बघितलेला नसेल तर जाऊन लगेच बघून घ्या. आणि त्याही व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिलीसोबत त्याला शेअर करा, कमेंट करा त्याच्यावरती सुद्धा. आणि तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला याविषयी मला कमेंट करा आणि तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिलीसोबत त्याला शेअर करा. माझे व्हिडिओ आवडत असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, सोबत असलेलं बेल आयकॉन दाबायला विसरू नका. चला भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना ओम नमः शिवाय. बाय.